नमस्कार, प्राजक्ता's किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डाळ भाजी. त्यासाठी मी इथे बाजारातून 1 पाव पालक म्हणजे 250 ग्राम पालक आणली होती. ती छान स्वच्छ करून घेतली, 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि डाळ भाजीसाठी इथे मी 1 छोटी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि म्हणजे थोडं अर्धी वाटी कमी चण्याची डाळ घेतलेली आहे. चण्याची डाळ नक्की टाका, यामुळे भाजीला चव छान येते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी दोन्ही डाळी आपण छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. डाळ मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण पालक टाकून घेऊ. पालक आपण धुवूनच कट केलेली आहे, त्यामुळे आता त्याला धुवायची गरज नाही. आपली डाळ आणि पालक जे आहे ते शिजेल इतपत आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ. गरम केल्याने त्यामध्ये पाणी टाकून घेऊ. स्पेशल असा डाळ भाजी आणि भात असा मेनू करणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी इंद्रायणी राईस घेतलेला आहे. 3 पाण्याने याला स्वच्छ धुतलेला आहे, कारण याला पावडर लागलेलं असतं. त्यामुळे डाळ आणि तांदूळ नेहमी वापरताना स्वच्छ धुवून घ्यायचे. आता यामध्ये आपण पाणी टाकू. याला पाणी कमीच लागतं, त्यामुळे पाणी थोडं कमीच टाकायचं. मीठ टाकू. तेल नक्की टाका, यामुळे चव छान येते आपल्या भाताला आणि भात जो आहे तो मोकळा सुटसुटीत होतो. एकदा हे असं मिक्स करून घेऊ. झाकण ठेवू. कुकरच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. जोपर्यंत आपला भात आणि भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीला फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया. बघा, आपली भाजी इथे छान शिजलेली आहे. आता आपण रईने याला छान मिक्स करून घेऊ. भाजी छान मी इथे रईने घोटून घेतलेली आहे. आता आपण भाजीला तडका देऊया. त्यासाठी काय काय घेतलंय ते बघूया. भाजी फोडणी घालायसाठी मी इथे 1 मोठा कांदा बारीक कट केलेला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेला आहे. कढीपत्ता, लसूण आणि जिरा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे आणि 1 टमाटर बारीक करून घेतला आहे. चला आपण भाजीला आता फोडणी घालू. तेल गरम झालेलं आहे, मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडकून घेऊ. जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा छान परतून घेऊ. कांदा छान परतला. आता यामध्ये लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालू. लसूण जिरं छान भाजून घेऊ. कांदा लसूण छान परतला आहे. यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊ. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून. इथे तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मसाले तेलामध्ये छान फ्राय झाले. टमाटर टाकून घेऊ. टमाटर व्यवस्थित तेलामध्ये आपण शिजवून घेऊ. टमाटर एकदा छान आपल्या इथे शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण जे पालक आणि डाळ शिजून घेतली होती ते टाकून घेऊ. आपल्या मसाल्यामध्ये ही भाजी छान मिक्स करून घेऊ. मी भाजी छान मिक्स केली आहे. बघा किती छान भाजीला कलर आलेला आहे. मी इथे जेव्हा डाळ आणि पालक शिजवली तेव्हाच भरपूर पाणी घातलं होतं, त्यामुळे मला आता इथे पाण्याची गरज वाटत नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गरम पाणी यामध्ये टाकू शकता. हे छान आता मिक्स झालेलं आहे. याला आपण छान आता एक उकळी काढून घेऊ. बघा, आपली भाजी इथे छान शिजलेली आहे. आता गरमागरम आपण सर्व करून घेऊ. आपला भात सुद्धा रेडी आहे. बघा, आपला इंद्रायणी राईस किती छान मोकळा असा सुटसुटीत झालेला आहे. आता आपण भाजी सर्व करून घेऊ. बघा किती छान अशी वाफ निघते. तर यावर आपण तडका टाकून घेऊ. मस्त तडका टाकलेली डाळ भाजी, गरम गरम भात आणि त्यासोबत घरी बनवलेलं लोणचं, 1 नंबर चव लागते. तुम्ही एकदा असा मेनू नक्की ट्राय करा आणि कसं झालंय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे लोणचं मी घरी बनवलेलं आहे. याची रेसिपी सुद्धा मी आपल्या YouTube चॅनलवर टाकलेली आहे. तुम्ही जाऊन नक्की बघा.